विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकतो आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच एलडी हा युनिट. मित्रांनो, एलडी मध्ये सर्वात महत्त्वाचा टाइप आहे ज्याचं नाव आहे शॉर्टकट मेथड्स. लक्षात ठेवा मित्रांनो, शॉर्टकट मेथड या टाइप वरती तुम्हाला 2 सम विचारलेले असतात आणि बाकी जेही टाइप आपण शिकतो आहे अदर प्रत्येक टाइपवर तुम्हाला एकच सम असतो, पण या शॉर्टकट मेथड वरती 2 सम असतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टाइप. आता हा शॉर्टकट मेथड कशासाठी वापरला जाता? टू फाइंड पी आय पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे वायपी काढण्यासाठी शॉर्टकट मेथड्स वापरल्या जातात. आता शॉर्टकट मेथड मध्ये पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 पुन्हा 8 सब टाइप आहेत. ओके, मेन शॉर्टकट मेथड या टाइप मध्ये पुन्हा 8 सब टाइप आहेत, त्यांना आपण केसेस म्हणतो. सो आपण ते इथे डीपली समजून घेऊया. हे स्ट्रक्चर मी इथे दिलेलं आहे ना, हे जर एकदा समजलं याच्यावरतीच पूर्ण शॉर्टकट मेथड आहे. फक्त एवढं प्रॉपरली समजून घ्या. इथे आहे मेथडचं नाव, ओके, केसचं नाव, त्या केसचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आणि त्या केसचं एक्झाम्पल, केस कशी ओळखायची हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन शॉर्टकट मेथडचा सोडवू शकता. लक्षात ठेवा, शॉर्टकट मेथडच्या क्वेश्चन मध्ये मेथडचा टाइप दिलेला नसतो, आपल्याला तो आयडेंटिफाय करावा लागतो. तो आयडेंटिफाय कसा करायचा? नेमकी 8 पैकी कुठल्या शॉर्टकट मेथडवरचं गणित आहे, कारण सगळ्या मेथड सेमच दिसतात. ते ओळखण्यासाठी या ट्रिक्स आहेत आणि प्रत्येक शॉर्टकट मेथडला त्याचं स्वतःचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला की तेच सबस्टिट्यूशन करायचं. तो सबस्टिट्यूशन्स मी इथे दिलेले आहेत आणि त्या मेथडची इथे नावं आहेत. सो आपण ते बघूया. आता बघा, येस. सो पहिली शॉर्टकट मेथड आहे जिला आपण म्हणूया केसेस वाईज मी त्याला डिस्ट्रीब्यूट केलं आहे. केस ए ई रेज टू एक्स ची शॉर्टकट मेथड आहे. याच्यामध्ये स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस डी बाय ए. लक्षात ठेवा, प्रत्येक शॉर्टकट मेथड मध्ये आपला वायपीचा फॉर्म्युला असेल राईट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडला म्हणजे डिनॉमिनेटरला तुम्हाला सगळीकडे डीच्या व्हॅल्यूज असतील. सो डीच्या ज्या टर्म्स असतील त्यांना हे सबस्टिट्यूशन करायचं आणि डी व्हॅनिश करायचे. डी व्हॅनिश करून डिनॉमिनेटरला खाली कॉन्स्टंट आला की समजायचं आपलं आन्सर आलं. सो डी व्हॅनिश करण्यासाठी हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन वापरायचे. ओके, सो तुम्हाला प्रॉब्लेम्स मी घेईल तेव्हा तुम्हाला ते डीपली कळेल. सो बघा, पहिल्यांदा केस ए ई रेज टू एक्स, त्याचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस डी बाय ए आणि ई रेज टू एक्सचं गणित कसं ओळखायचं? जर क्वेश्चन मध्ये राईट हँड साइडला क्वेश्चनच्या राईट हँड साइडला ई रेज टू 2x 3 रेज टू -x किंवा काही पण ई रेज टू समथिंग आलं की समजायचं ई रेज टू एक्स एक्झाम्पल आहे. क्लिअर? आता केस बी आहे कॉन्स्टंट रेज टू एक्स ची मेथड. याला सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस डी बाय लॉग ऑफ कॉन्स्टंट. सी म्हणजे कॉन्स्टंट. सो या टाइपचे गणित कसे असतील बघा, कॉन्स्टंट रेज टू एक्स 2 रेज टू एक्स 1/3 रेज टू एक्स. कळालं? या टाइपचे गणित आले ह्या केसेसचे. थर्ड केस आहे केस सी ओनली कॉन्स्टंट. सो बघा, ओनली कॉन्स्टंटच्या टाइपला रिप्लेस डी बाय 0 हे सबस्टिट्यूशन घ्यायचं. या टाइपचे गणित काय? ओनली कॉन्स्टंट. फक्त बघा 2 आला -8/3 काही पण फक्त कॉन्स्टंट आले, नंबर्स आले. सो या टाइपचं गणित असेल. नंतर केस डी आहे साइन एक्स कॉस एक्स. या टाइपला सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस डी स्क्वेअर बाय -a². ओके, आणि ए कुठे असेल बघा, या साइनचा किंवा कॉसचा कोइफिशियंट एक्सचा, हा झाला ए. सो या टाइपचे गणित असतील साइन 2x कॉस 4x, या टाइपचे एक्झाम्पल या केसवर जातील. नंतर केस ई साइन hx कॉस hx, इथे h आला, h म्हणजे हायपरबोलिक टर्म. सो याच्यासाठी सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस डी स्क्वेअर बाय +a². इकडे मायनस इकडे प्लस. या टाइपचे एक्झाम्पल अशा प्रकारचे असतील साइन h 2x कॉस h 3x या टाइपचे. नंतर केस एफ एक्स रेज टू एम. याच्यामध्ये 2 प्रकारचे फॉर्म्युले आहे, 1 - x टू दी पॉवर -1 1 + x टू दी पॉवर -1. या 2 फॉर्म्युलांवरतीच ही केस आहे आणि याचे एक्झाम्पल आहे. काही इक्वेशन्स आल्या, एक्सच्या टर्म आल्या बघा, x² + 2x + 3x + 5 इक्वेशन्स आल्यात. हे सगळे x रेज टू m चे एक्झाम्पल असतील. नंतर केस जी ई रेज टू एक्स इंटू व्ही. या दोघांमध्ये डिफरन्स आहे बघा, इथे फक्त ई रेज टू एक्स आहे, इथे ई रेज टू एक्स इंटू व्ही आहे. म्हणजे ईला मल्टिप्लाय तुम्हाला टर्म पाहिजे. ओके, इथे ईला मल्टिप्लाय टर्म नकोय. सो याचं सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस डी बाय डी प्लस ए आणि याचं होतं रिप्लेस डी बाय ए. सो दोघं डिफरंट आहे. दोघांचे एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल पण डिफरंट. इथे फक्त ई रेज टू 2x होता, पण इथे ई रेज टू 2x इंटू व्ही म्हणजे काहीतरी टर्म मल्टिप्लाय पाहिजे बघा, आहे का? साइन 3x इंटू साइन 3x. हा झाला ई रेज टू एक्स आणि हा झाला व्ही.
इथे बघा e⁻x आणि हा v म्हणजे x³ e⁻x म्हणजे e⁻⁴x म्हणजे ईला मल्टिप्लाय टर्म पाहिजे. इथे बघा ईला मल्टिप्लाय नव्हतं, फक्त ई होता. कळालं ह्या दोघांमधला काय डिफरन्स आहे? यस. लास्ट आहे x × v. सो केस h x × v. याच्यात काय x ला पॉवर कंपल्सरी 1 पाहिजे, 1 पॉवर पाहिजे. ओके. सो बघा आणि त्याला मल्टिप्लाय काहीतरी टर्म पाहिजे. सो याच्यामध्ये yp काढण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे yp = x - d, न्यूमरेटरला d डॅश म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह v/d. सो याचे एक्झाम्पल बघा x sin 2x, x ला पॉवर 1 पाहिजे, त्याला मल्टिप्लाय काहीतरी ट्रिग्नॉमेट्रिक टर्म पाहिजे. सो x ला मल्टिप्लाय ट्रिग्नॉमेट्रिक टर्म आली, x ला मल्टिप्लाय साइन, x ला मल्टिप्लाय कॉस, x × v. करेक्ट. मग तुम्ही म्हणशाल सर हे इथे x ला पॉवर 1 आहे, इथे पॉवर 1 आहे, पण याला मल्टिप्लाय नाहीये ना, काही मल्टिप्लाय नाहीये म्हणून तो x⁻m गेला. m म्हणजे पॉवर, पॉवर किती आली 1. पण याला मल्टिप्लाय, x ला मल्टिप्लाय जर साइन कॉस असते तर ह्या टर्म मध्ये गणित गेलं असतं. कळालं तुम्हाला मित्रांनो? सो पूर्ण शॉर्टकट मेथडचे जे आपण शिकणार आहोत या पूर्ण युनिटमध्ये शॉर्टकट मेथड हा पूर्ण कंटेंट एवढा एकच टाईप ज्याच्यामध्ये टोटल 8 सब केसेस आहे. सो एवढा टाईप पूर्ण जवळजवळ 60% युनिटचा 60% शॉर्टकट मेथड मध्येच आहे. सो शॉर्टकट मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आणि पूर्ण कन्सेप्ट मी तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्ट्रक्चरमध्ये पूर्ण सिम्पली सांगितलं आहे. सो हाच मेन डिफरन्स आहे. इथे हे जर समजलं ना आता तर पुढचे व्हिडिओज आता तुम्ही बघायला सुरुवात करशाल, त्यांच्यामध्ये हे प्रत्येक केसेस वाईज व्हिडिओज आहे. सो ते तुम्हाला एकदम इझी जातील, तिथे कन्फ्युजन होणार नाही. ओके. सो हा व्हिडिओ हवं तर अजून एकदा दोनदा रिपीट करून बघा, कारण हे स्ट्रक्चर हा डिफरन्स हे मेन आहे. हे एकदा समजलं ना मग पुढे अडचण नाही, पुढे सगळे मार्क तुमचे स्वतःचे आहे. ओके. सो चला आता मला खात्री तुम्हाला हे समजलं असेल.